मित्रांनो, अखेर अनेक अडचणीचा सामना करत राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये वन नेशन वन ई चलान प्रकल्प राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आज 28 एप्रिल 2026 रोजी याच्या संदर्भातील एक शासन निर्णय घेऊन हा प्रकल्प राज्यामध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर देशभरामध्ये वन नेशन वन ई चलान ही योजना राबवली जाते, हा प्रकल्प राबवला जाते, ज्याच्यामुळे देशात कुठं जरी वाहतुकीचा नियम तोडला तरी त्याचं रेकॉर्ड एका ठिकाणी एका पोर्टलला जमा होतं। नागरिकांना जे काही दंड असतील ते ऑनलाईन पोर्टलद्वारे मोबाईल ॲपद्वारे भरता येतात। दंड भरल्यानंतर त्याची ताबडतोब सिस्टममध्ये अपडेट होतं, त्याची रिसिप्ट मिळते आणि याच्यामुळे जे काही रोख व्यवहार वगैरे आहेत हे सर्व बंद होऊन एक पारदर्शक असा कारभार या ठिकाणी पार पडतो। याच्यामध्ये जर एखाद्या वाहन चालकाने नियम मोडला, सिग्नल तोडला, ओव्हर स्पीड काही जे असेल ते त्याचं सीसीटीव्ही कॅमेराद्वारे किंवा वाहतुकीचे जे काही अधिकारी असतील, वाहतूक कर्मचारी, पोलीस अधिकारी जे असतील त्यांच्या माध्यमातून गाडीचा नंबर स्कॅन करून हे सिस्टम मधून नियमभंग केला असेल त्या अनुषंगाने ते चलान जनरेट होतं आणि ताबडतोब वाहन मालकाचा जो मोबाईल नंबर असेल या मोबाईल नंबरवरती SMS पाठवून ते चलान त्या नागरिकाला, त्या वाहन चालकाला पाठवलं जातं आणि आपल्या वाहनावरती किती दंड आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरणं, या सर्व प्रक्रिया या ई चलान प्रकल्पाच्या माध्यमातून पार पाडल्या जात आहेत। आता राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर वाढती वाहनाची संख्या असेल किंवा इतर वाहतुकीच्या कोंडीच्या समस्या असतील, दंड वसुली करताना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर होणारे वादविवाद असतील, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती हा एक महत्वाचा असा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। राज्यामध्ये वन नेशन वन ई चलान प्रकल्प राबवण्यासाठी मंजुरी दिली आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेला 19 कोटी 35 लाख रुपयाचा निधी सुद्धा या ठिकाणी या प्रकल्पासाठी खर्च करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा महत्वाचा असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।